बाजूच्या ताईंनी सांगितलं की तुमचा मुलगा छान मार्क्सनी पास झाला आहे, तर त्याला ना तुम्ही आत्ता सध्या ट्रेंडमध्ये आहे ते AI फील्ड खूप चांगलं आहे, तर त्या बाजूला त्याला पाठवा. कोणीतरी सांगितलं की त्याला वेगळ्या परीक्षा द्यायला सांगा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायला सांगा, त्यातून त्याचं कसं गव्हर्नमेंटमध्ये लागेल तर लाईफ सेट होऊन जाईल, मुलगी चांगली मिळेल, पुढचं सगळं आयुष्य छान होईल. कोणीतरी सांगितलं की आजकाल तर तुम्हाला इतके छान पर्सेंट मिळाले आहे त्यामुळे मेडिकललाच जाऊ देत ना. या चर्चा जो मुलगा पास झाला आहे त्याच्या मागच्या बाजूला म्हणजेच बॅकग्राऊंडमध्ये चाललेल्या आहेत. आई वडील आजूबाजूला सगळीकडनं विचारपूस करून आपल्या मुलासाठी फील्ड निवडत असतात. मी काय म्हणते पालकांनो, तुम्ही आजूबाजूला नक्की विचारा, अगदी विचारा, कारण जितकी माहिती आपण घेतली ना तितकी आपल्यासाठी उपयुक्त आहे. पण एक सांगू का, ही सगळी माहिती कलेक्ट करा आणि तुमच्या मुलाच्या पुढे बसा. तुम्ही इतका मोठा पैसा तुमच्या मुलासाठी इन्व्हेस्ट करणार आहात, तर आधी त्या मुलाला तर कळू देत त्याला काय करायचंय. त्या मुलाला तर कळू देत की माझ्या आई वडील माझ्यासाठी हा सगळा विचार करतायत, पण यातलं मला काय झेपणार आहे. आणि हे तुम्हाला कळू देत की त्या मुलाला काय झेपणार आहे. त्याचे पर्सेंटेज जरी आत्ता चांगले आले, त्याचा आनंद कशात आहे, त्याला काय आवडतंय. कारण काय आहे ना, समोर जाऊन जेव्हा तो सतत डिप्रेशनमध्ये राहील, डिप्रेस होईल, त्याला ते आवडणार नाही, तो आनंदी राहणार नाही, त्यावेळेला तुम्हालाच वाटेल समोर जाऊन की आम्ही हे असं का केलं, आणि तिथून मागे येणं खूप कठीण असेल. त्यामुळे तुमच्या मुलांचा आनंद आधी बघा. लोक तर तुम्हाला काही ना काही सल्ले देणारच आहेत आणि फ्री ऑफ कॉस्ट हे सल्ले तुमच्यावर असे पडत असतात. सो लोकांकडनं घ्या माहिती, पण तुमच्या मुलासमोर ती सगळी माहिती, कलेक्ट केलेली माहिती ठेवा आणि त्याला सांगा, बाळा तुला यातले 4 ऑप्शन्स निवडायचे आहेत, तुझ्या आवडीचे 4 ऑप्शन्स सांग. मग त्यांनी जर 4 ऑप्शन निवडले तर त्या 4 ऑप्शनपैकी त्याला काय काय आत्ता त्याच्यात भविष्य आहे हे सांगा. त्यातून त्याला सांगा की तू 4 निवडले आहेस ना, आपण या 4 पैकीच एक करूया, पण यात आम्ही तुला थोडं मार्गदर्शन करतो. त्याला त्या व्यक्ती ज्यांनी त्या फील्डमध्ये काम केलं आहे अशा मोठ्या दिग्गज व्यक्तींबद्दल त्याला माहिती सांगा आणि त्याला त्या विषयाचं पूर्ण ज्ञान द्या आणि मग बघा त्याचा इंटरेस्ट आहे का, आणि मगच त्याला त्या दिशेला जाऊ द्या. हा जातो, तो जातो, दुनिया जाते म्हणून त्याला पाठवू नका. आपला मुलगा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि म्हणून पॅरेंट्स म्हणून, एक सुजाण पालक म्हणून मी तुम्हाला सांगते की आपल्या मुलांचं भविष्य सगळ्यात आधी त्यांचं मेंटली स्ट्रेस दूर होऊन आनंदी राहण्यात आहे, समाधानी राहण्यात आहे. त्यामुळे चांगला पॅरेंट्स जर व्हायचं असेल तर आधी आपलं मूल समाधानी ठेवायला शिका आणि त्याला ऑप्शन्स द्या आणि तुम्ही त्याला गाईड करा. त्याच्यावर निर्णय लादू नका. पटतंय का?